नमस्कार, मी सचिन गवई, सत्या साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत जवाहरनगर येथील प्रभाग क्रमांक 5 मधील इच्छुक उमेदवार मीनाताई बेडगे यांचे मुलाखत घेण्यासाठी. मीनाताई, आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव धोंडीराम बेडगे. माझा प्रभाग क्रमांक 5 शिवशाहू विकास आघाडीतून उमेदवारी आहे माझी, आणि मला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार ही मला खात्री आहे. 2011ला मला तुम्ही कसं तुम्ही मला निवडून दिला, त्याच आशीर्वादाने मी आत्ताही तुमच्या हाकेला धावून मी येईल. मला तुम्ही निवडून देणार ही मला पूर्ण खात्री आहे. आणि मी राहिलेले उर्वरित काम माझ्या जे हे होतं ते मी करण्याची तुम्हाला ग्वाही देतो. मी बोर मारले होते माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. ज्योतिबा मंदिरचा जीर्णोद्धार केला होता. मी गटारी केल्या होत्या. स्वच्छतेचे पण मी सर्वकडे माझ्या भागात मी नंदनवन करायचं ठरवलं होतं, पण माझ्याकडनं थोडं राहिलं काम. ते आता पूर्ण करायची मी पूर्ण ग्वाही देते. आणि माझ्या भागाचा मी पूर्ण विकास केल्याचे राहणार नाही. आणि मला जे लोक अडवत होते त्यांना मी न जुमानता मी जोमाने आता काम करणार आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि जनतेचा कौल तुमच्या बाजून लागेल असं ठाम निश्चय आहे का? हो, खरोखर मी 2011 मध्ये मी निवडणुकीला राहिले त्यावेळेला मला माझ्या पूर्ण पॅनलच्या जास्त मते मला पडून मला माझ्या सगळ्या भागानं मला सहकार्य केलं होतं. तेच मला सहकार्य आताही मिळेल. निवडून आल्यानंतर प्रथमतः कोणतं काम हाती घ्यायला आपण? निवडून आल्यानंतर मी प्रथम पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देईल. कारण माझ्या भागातील सर्व महिला ही असं गारमेंटला बाहेर कामाला ते जाणाऱ्या आहेत, आणि त्या घरात नसतात. 7-7 दिवसांनी पाणी येते, संध्याकाळी येते, कधी यावेळी येते. ते पाण्याचा प्रश्न पहिला मी माझ्या मोठ्या नेत्यांना मी सांगून ते पाण्याचा प्रश्न पहिला सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता सध्याची परिस्थिती तुमच्या प्रभाग 5 मध्ये ती त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? त्याच्याबद्दल कसा घडवू शकता निवडून आल्यानंतर? बदल घडवण्यासाठीच मी आता उभी आहे. आणि मला ह्या प्रभागाचा खरोखर नंदनवन विकास करायचा मला संधी द्यावी एवढीच माझी विनंती आहे. सत्याचा साक्षीदार या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय आवाहन कराल, संदेश द्याल? मी त्यांच्या हाकेला त्यांनी रात्री वेळी कधी पण मला बोलवू द्यात. मी आता त्यांच्या हाकेला जाणार आणि सगळं माझ्या त्यांच्या सुखादुखात मी सहभागी होणार एवढीच राहील. आता आपण मीनाताई बेडगे यांची मुलाखत घेतलेली आहे. नमस्कार आणि धन्यवाद, आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा.